आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। सरकारने 5 लाख कंत्राटदारांची 89,000 कोटी रुपयांची बिले थांबवली। आमदार जयंत पाटील यांचे वक्तव्य। निवडणुकीच्या आधी सरकारने खोटी आश्वासने दिली, कामांची उद्घाटने केली। आता सरकारकडे द्यायला पैसे नाहीत, याचा परिणाम राज्यातील प्रत्येक घटकांवर होत आहे। मी वारंवार कंत्राटदारांना सांगायचो की या सरकारवर भरोसा ठेवून कामे घेऊ नका। सरकार जेवढे पैसे देईल तेवढेच काम करा। या सरकारवर आगाऊ विश्वास ठेवून कामे करू नका। आज काय परिस्थिती आहे? शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबत नाही, तसे कंत्राटदारांच्या बाबतीत घडू नये अशी भीती असल्याचे आमदार जयंत पाटील म्हणाले। तांदुळवाडी तालुका वाळवा येथील तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या कुटुंबाची जयंत पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केले। या दरम्यान पाटील बोलत होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री शशिकांत शिंदे देखील उपस्थित होते। बोलताना पाटील म्हणाले की शेतकरी कुटुंबातील या होतकरू तरुणाने सरकारवर विश्वास ठेवला होता, त्याच्यावरच्या कंत्राटदारांवर विश्वास ठेवला होता, पण सरकारने त्यांची थकीत बिले काढली नाहीत। त्यामुळे तो आर्थिक संकटात आला आणि शेवटी त्याने नाईलाजाने आत्महत्या केली। आज हर्षला जाऊन आठवडा झाला, सरकारतर्फे इथे कोणीच आले नाही। कुटुंबाला मदत सोडा, सरकारमधील एकही व्यक्तीने त्यांच्या कुटुंबाची विचारपूस केली नाही। उलट हर्षल सरकारचा कंत्राटदार नव्हता म्हणून हात झटकून टाकण्याचा प्रकार करत आहे। सरकारने मूळ कंत्राटदारांची बिले दिली असते तर हर्षल सोबत हा प्रकार झाला नसता, असेही यावेळी जयंत पाटील म्हणाले।